मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले। जरांगे पाटलांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी। पाहूयात। मनोज पाटील जरांगे हे गेल्या 6 दिवसापासून उपोषण करतात, मात्र सरकारकडून कुठलीही दखल घेतली जात नाही। आपण थेट पाटलांच्या घरी आलेलो आहोत। आपण त्यांच्या कुटुंबियाशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। दीदी, मला सांग, आज 6वा दिवस आहे पाटलाचं उपोषण सुरूच आहे। हो, कारण सरकारने आणखी दखल घेतलेली नाहीये। तर सरकारला एवढंच सांगणं की जे 15 तारखेचं अधिवेशन होतं ते तुम्ही 20 वरती लोटलेले, त्यामुळे पप्पांचं आणखी पण उपोषण चालू। तुम्ही जर का 15लाच उपोषण अधिवेशन घेतलं असतं तर आज ही वेळ आली नसती। तुम्ही वयाने मोठे मान्य आहे आम्हाला, पण इथून पुढे तुम्ही कुठलीही टीका केली तरी आम्ही सहन करणार नाही। आमचा संयम आता संपत आलेला आहे। आधीच तर तुम्ही उपोषण करायला लावलेले, पप्पांची तब्येत पण खूप खालावती। तुम्ही दखल घ्यायची सोडून काहीही बोलू नका। समाजाच्या विरोधात जर का बोललात तर मग ते कुणीही असो, आम्ही कुणालाच सोडणार नाही। पप्पा 7 दिवस झाले, आज 7वा दिवस आहे उपोषणाचा। आणि आम्ही पूर्ण पप्पाची माहिती टीव्हीद्वारे किंवा सोशल मीडियावरूनच घेतो। सरकारला एकच सांगणं, जर त्यांनी 15 तारखेला अधिवेशन घेतलं असतं तर त्यांनी उपोषण मागे घेतलं असतं, पण हे सरकार इतकं आता हे बोलणं सुद्धा योग्य नाही। असे शब्द ह्यांच्यासाठी असे निघतील माझ्या तोंडातून, पण मी संयमाने आता तरी आणखीन बोलते। सरकारला हात जोडून विनंती करते, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार, तुम्ही जर लवकर दखल घेतली तर बरी, नाही तर तुम्हाला मराठा समाज सोडणार नाही। सरकारने तत्काळ दखल घ्यावी आणि हा निर्णय जो आहे तो देण्यात यावा, अशी जी मागणी आहे ती जरांगे पाटलांच्या कुटुंबियाकडून केली जात आहे। लोकशाही न्यूजसाठी सुरेश वायभट, आंतरवेद सराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।